चाळीसगावातील पाटणादेवी परिसरात काल संध्याकाळपासून चालू झालेल्या मुसळधार पावसामुळे पाटणादेवीतील डोंगरी नदीला आलं महापूर। नमस्कार, मी आपला लाडका रामू आणि या पावसामुळे संपूर्ण तालुक्यात खूप मोठा नुकसान झालं। हे बघू शकता तुम्ही आमदार साहेबांनी पाटणादेवीला केलेल्या सजावटीचे काय हाल झाले आहे। संपूर्ण डेकोरेशन उद्ध्वस्त झाले आणि देवीच्या आजूबाजूला छोटमोठ्या नदींना महापूर चालू आहे। परंतु तुम्ही हा जो सीन बघत आहात ते कोणत्याही नदीमधून वाहत असलेल्या पाण्याचा नाही, तर तो पाटणादेवी चाळीसगाव रस्त्यावरील वाहत असलेल्या पाण्याचा आहे। या ठिकाणी असं झालंय की रस्त्यात पाणी की पाण्यात रस्ता आहे हे समजत नव्हतं, परंतु काळजी करू नका, या रस्त्याचे काम चालू झालं आहे। रस्त्यावर एवढे पाणी आहे तर शेतात किती पाणी असेल हे तुम्ही विचार करून घ्या। एवढंच नाही तर रस्त्यावर मोठमोठे झाडं पडून गेलेत आणि चाळीसगाव पाटणादेवी रस्ता बंद केला आहे। त्यामुळे पाटणादेवीला येणाऱ्या भाविक भक्तांनी घरीच थांबावे। परंतु काही लोकांना त्यांच्यातले किडे हे त्यांना घरी बसू देत नाही आणि हा जो पाणी साचलाय तो चाळीसगाव धुळे बायपास जवळ। परत एक वेळेस पाटणादेवीला येणाऱ्या भाविक भक्तांना विनंती आहे की अजून पुढील काही तास पाऊस असंच चालू राहणार आहे, त्यामुळे घरीच राहून आपली स्वतःची काळजी घ्या।